स्टेट बँक ऑफ इंडिया आणि अदानी ग्रुपची नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी अदानी कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड या दोघांमध्ये नुकताच एक करार झालेला आहे. या करारानुसार स्टेट बँक ऑफ इंडिया आणि अदानी कॅपिटल हे दोघ जण मिळून शेतकऱ्यांना ट्रॅक्टर घेण्यासाठी आणि शेती करण्यासाठी ज्या मशीन्स किंवा मशिनरी लागते ते खरेदी करण्यासाठी कर्ज देणार आहेत. एसबीआयचे चेअरमन दिनेश खेरा साहेब म्हणतात, या करारामुळं भारताच्या कृषी अर्थव्यवस्थेला गती मिळून विकासास मदत होईल. नेमका करार काय आहे हेच आपण आजच्या या एपिसोडमध्ये समजून घेणार आहोत. आणि या करारामुळं फायदा एसबीआयला होणार, अदानी कॅपिटलला होणार की शेतकऱ्यांना होणार, याची पण थोडक्यामध्ये चर्चा करण्याचा आपण प्रयत्न करूयात. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. आता एसबीआयचं जे स्टेटमेंट आलेलं आहे त्याच्यानुसार या भागीदारीमुळे अतिदुर्गम भागातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं शक्य होईल. तसंच जे शेतकरी आधुनिक पद्धतीने शेती करून त्यांचं उत्पन्न दुपटीने वाढवू इच्छितात त्यांना देखील मदत मिळणार आहे. एसबीआयच्या या भूमिकेचं आपण सर्वांनी स्वागतच करायला पाहिजे. आता एसबीआयचे चेअरमन अजून पुढे जाऊन असंही म्हणतात की हे कर्ज वाटप ज्यावेळेस सुरू होईल त्यावेळेस एसबीआयचा कस्टमर बेस जो आहे तो सुद्धा वाढणार आहे आणि पर्यायाने देशाच्या प्रगतीस हातभार लागणार आहे. आता हे सर्व झालं त्यांचं म्हणणं. थोडंसं वास्तवाकडे येऊयात. एसबीआय जी आहे, मी मागेही एपिसोडमध्ये सांगितलं होतं, ही आहे एक डी सिब म्हणजे डोमेस्टिक सिस्टमिकली इम्पॉर्टंट बँक. म्हणजे ती इतकी मोठी पब्लिक सेक्टर मधली बँक आहे किंवा आपल्या देशातली इतकी मोठी बँक आहे की जी फेल जर का झाली तर संपूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेवरती त्याचा परिणाम होऊ शकतो. मग एसबीआयच्या जोडीला एचडीएफसी, आयसीआयसीआय याही बँक ज्या आहेत ज्या डीसिब मध्ये येतात. शिवाय एसबीआय या बँकेचं आपल्या देशाच्या उभारणीमध्ये असलेलं योगदान कोणीही नाकारू शकणार नाही. एसबीआय कडे त्यांनी स्वतः सिद्ध केलेले त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत. शिवाय त्यांना गेल्या 50-60 वर्षांहून जास्त काळाचा कर्ज देण्यासंदर्भातला अनुभव सुद्धा आहे. आणि याच्याशी तुलना करता अदानी कॅपिटल ही फारच छोटी खाजगी कंपनी आहे की ज्यांच्या जवळ या क्षेत्रातला अनुभव फार थोडका आहे. आणि तरी देखील या दोघांची भागीदारी झालेली आहे, हेही सत्य आहे. आता फायदा कुणाचा होणार हे तुम्ही आम्ही सर्वजण जाणतोच. आणि जो एक मतप्रवाह आहे, म्हणजे प्रत्येकाचा मतप्रवाह वेगवेगळा आहे. कोणी म्हणेल अदानी कॅपिटल यांना फायदा होईल, पण मला तर असं वाटतं की शेतकऱ्यांना याच्यातून जास्त फायदा होईल म्हणून. आता थोडीशी एसबीआय आणि अदानी कॅपिटल यांची तुलनात्मक दृष्ट्या चर्चा करूयात आपण. चर्चा किंवा आकडेवारी काय सांगते ते बघूयात. एसबीआयच्या देशभर जवळपास 24,000 ब्रांचेस आहेत. त्यांचे जवळपास 62,617 एटीएम्स आहेत आणि एसबीआय कडे 2.5 लाखाच्या आसपास मनुष्यबळ आहे. एसबीआयची टोटल ॲसेट किती आहे तर ती आहे 48,45,619 कोटी रुपये. एसबीआय जगातील सर्वात मोठ्या बँकांपैकी एक आहे आणि भारतातील एकूण ॲसेट जे आहे त्यातील 23% मार्केट हे एसबीआयचं आहे. आणि लोन आणि डिपॉझिट या संदर्भातले जे टोटल आहे त्यातली 25% शेअर हा एकट्या एसबीआयचा आहे. आणि अदानी कॅपिटल 63 ब्रांचेस आणि 1292 कोटी रुपयांची ॲसेट. म्हणजे तुलना बघायला गेलं तर दिसते आपल्याला की खूपच बलाढ्य आहे एसबीआय. अदानी कॅपिटल ही 2017 मध्ये रजिस्टर झालेली कंपनी आहे. नॉन डिपॉझिट टेकिंग सिस्टमिकली इम्पॉर्टंट नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी, म्हणजे सिस्टमिकली ही देखील इम्पॉर्टंट आहे. आता हे झालं कसं नेमकं, म्हणजे ह्या दोघांचा करार होण्यासाठी कोणती गोष्ट कारणीभूत ठरली तर नक्कीच आरबीआयच्या गाईडलाईन्स होत्या, त्याच्यानुसारच ह्या सर्व गोष्टी झालेल्या आहेत. आरबीआयचं ह्याला नक्कीच सहमती आहे आणि तशा गाईडलाईन्स तुम्हाला उपलब्ध होतील आरबीआयच्या वेबसाईटवरती गेल्यानंतर. आरबीआयने काय केलं, बँक्स आणि ह्या नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी या दोघांमध्ये जे अग्रक्रम कर्ज पुरवठ्याविषयी आपण मागे चर्चा केली होती त्या संदर्भात को लेंडिंग संदर्भातल्या गाईडलाईन्स जारी केल्या होत्या. आता हे को लेंडिंग शब्द फार महत्वाचा आहे, तो मी पुढे सांगेलच. को लेंडिंग संदर्भातल्या गाईडलाईन्स जारी केल्या होत्या. याच्यामुळे होणार काय तर अतिदुर्गम भागातील जो शेतकरी आहे तिथपर्यंत क्रेडिट फ्लो वाढेल, म्हणजे पैसा जो आहे कर्ज रूपाने पैसा तिथपर्यंत पोहोचण्यास मदत होईल.
आणि जितकं जास्त पैसा उपलब्ध होईल तितका व्याजाचा दर जो आहे तो कमी होईल. कुणासाठी? शेतकऱ्यांसाठी किंवा कर्जदारांसाठी स्वस्तात कर्ज मिळेल. यातून कोणती गोष्ट होणार आहे? तर समावेशक जो शब्द आहे तो या ठिकाणी फार महत्त्वाचा आहे. अतिदुर्गम भागापर्यंत जर का पोहोचत असेल, तर सर्वसमावेशक जे सध्या धोरण चालू आहे, तिथे याचा फायदा होऊ शकतो. सर्वसमावेशक कधी म्हणावं? जर का ते तुम्हाला अवेलेबल आहे, म्हणजे मिळतंय का? कर्ज मिळतंय का? क्रमांक 2, ते तुमच्या रीचमध्ये आहे का? स्वस्तामध्ये कर्ज मिळतंय का? आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मी तिथपर्यंत पोहोचू शकतो का? नाहीतर कुठेतरी मला 100 किलोमीटर दूर जावं लागत असेल कर्ज घेण्यासाठी, तर ते सर्वसमावेशक या शब्दामध्ये येणार नाही. पण हा करार झाल्यामुळे नक्कीच सर्वसमावेशक जे म्हणतो आपण त्या व्याख्येमध्ये हे बसणार आहे. आता येऊयात को-लेंडिंग या शब्दाकडे. को-लेंडिंग म्हणजे काय? एकत्रितपणे कर्ज देणार बँक आणि नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी. आता ह्या केसमध्ये कोण? तर स्टेट बँक ऑफ इंडिया आणि अदानी कॅपिटल हे दोघे मिळून कर्ज देणार. कुणाला देणार? तर अग्रक्रम क्षेत्राला कर्ज द्यायचे. अग्रक्रममध्ये प्रथम क्रमांक कुणाचा येतो? शेती आहे, नंतर मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस आहेत, नंतर एक्सपोर्ट क्रेडिट आहे, एज्युकेशन आहे, असे वेगवेगळे त्याच्यामध्ये 7 क्षेत्र आहेत. इथे हे कुणाला देणार आहेत? ट्रॅक्टर आणि कृषी संदर्भातली जी मशिनरी आहे त्यासाठी. मग याच्यातली जी जोखीम आहे, याच्यातली सर्वात मोठी जोखीम उचलणार ते म्हणजे एसबीआय. 80% जोखीम किंवा ह्याच्यातलं जे म्हणतो आपण रिस्क जो फॅक्टर आहे, 80% रिस्क ही एसबीआय उचलणार आणि 20% अदानी कॅपिटल. म्हणजे को-लेंडिंग संदर्भातला हा जे नॉर्म आहेत हे असेच आहेत. फक्त इथेच असं आहे का? असं नाहीये. को-लेंडिंगचे नॉर्म्सच असे आहेत. 80% बँकेकडे आणि 20% नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीकडे. मग हा पहिलाच प्रयोग आहे का असा झालेला? तर असं बिलकुल नाहीये. IIFL होम फायनान्स जे आहे, यांनी देखील ऑक्टोबरमध्ये पंजाब नॅशनल बँकेबरोबर अशाच स्वरूपाचं एक टाय अप केलं होतं. किंबहुना गेल्या 1-2 वर्षांपासून असे टाय अप होतातच आहेत आणि खूप सारे टाय अप नंतरच्या काळामध्ये बंद सुद्धा पडले. कारण की ग्राउंड लेव्हलवरती एक्झिक्युशन ज्यावेळेस होतं, त्यावेळेस समस्या फार वेगळ्या पद्धतीने समोर येताना दिसलेल्या आहेत. त्याच्यामुळं फेल गेलेले आहेत असं आपण म्हणतोय. या पूर्ण करारामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट मला जर का कोणती वाटली असेल, तर ती म्हणजे असं, अतिदुर्गम भागापर्यंत आता कर्ज मिळणं सुलभ होईल आणि स्वस्तामध्ये कर्ज मिळेल हे त्यातील फार महत्त्वाचं आहे. ह्या दोघांचा करार नेमका कशामुळे झालेला आहे? तर बँकांकडे कॅपिटल आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया कॅपिटल आहे त्यांच्याजवळ. फार मोठा पसारा आहे जसं मी मगाशी सांगितलं. आणि ह्या ज्या नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीज आहेत, या अतिदुर्गम भागापर्यंत पोहोचलेल्या आहेत. त्यांचा रीच जो आहे तो चांगला आहे या मोठ्या बँकांपेक्षा. त्याच्यामुळे हे दोघं एकत्रित आलेले आहेत आणि ह्या दोघांच्या एकत्रित येण्याने आपल्या शेतकरी बांधवांचा फायदा नक्कीच होईल अशी आपण आशा करूयात. आणि येणाऱ्या काळामध्ये याच्यातले फायदे जे आहेत ते आपल्या समोर येतीलच आणि तोपर्यंत आपण वाट बघूयात. बोलभिडूचा हा जो एपिसोड आहे तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला आजपर्यंत या संदर्भातला काही अनुभव आलेला असेल बँकेचा, कर्जा संदर्भातला, तो देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. तोपर्यंत आपल्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा. आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.